तर आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूरवरून निघून आम्ही हलियाल अभयारण्यामार्गे सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करून गोकर्णाकडे जाणार होतो। थोडंसं उशिरा निघून ॲपल खाऊन पुढे आम्ही मार्गस्थ झालो। हलियाल अभयारण्यातून जाताना मला आणि माझ्या मित्राला या हिरव्यागार वनराईला साथ घालण्याचा मोह काही आवरता आला नाही। या सुंदर हिरवळीचा आणि ब्लू मॉर्फो बटरफ्लाईजचा मागोवा घेताना आम्ही कधी मुख्य रस्ता सोडून आडवाटेला लागलो हे आम्हाला समजलेच नाही। आणि मग सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळाने आम्ही नॅशनल हायवे 66 ला जाऊन मिळालो। पुढे अर्धा तासातच आम्ही गोकर्णा बीचच्या पार्किंगमध्ये पोहोचलो। हा पेहराव कंपल्सरी मंदिर प्रवेशापासून शेवटपर्यंत ठेवावा लागतो। मंदिरासमोरील गजबजलेल्या बाजारपेठेतून तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो। महादेवाला व्हायची फुले आणि त्यापुढे प्रवेशद्वार हे विशेष आहे। आणि हो, काही सूचना फलक देखील। अश्विन शुद्ध त्रयोदशीला गंगारूपी पार्वतीशी महादेवांचा विवाह केला जातो आणि येथील कुंडातील अस्थीचे विसर्जन हा एक मोक्ष प्राप्तीचा मार्ग समजला जातो। या सर्व गोष्टी या तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगून जातात। मंदिरातून बाहेर पडून बाजारपेठेत तुम्ही मसाल्याचे पदार्थ, धूप, लोबन आणि फक्कड चहा घेऊ शकता। पुढे मुरुडेश्वर येथे मुक्काम असल्याने समोरच्याच बीचवर थोडा फेरफटका मारून आणि मावळत्या सूर्यनारायणाला नमन करून आम्ही संध्याकाळीच मुरुडेश्वरकडे निघालो। गोकर्णावर निघून साधारण 80 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सुमारे 1.5 तासांनी मुरुडेश्वर येथील गोपुरम येथे पोहोचलो। रांगेत उभे असतानाच आम्ही मुरुडेश्वर येथील आमचे हॉटेल कॅनरा वाईब्स येथे आमची रूम बुक केली। मग थोड्याच वेळात मंदिरातून बाहेर पडून हॉटेल कामतमध्ये छानशी पेटपूजा करून आम्ही थोडा फेरफटका मारला आणि आजच्या प्रवासाचा दी एंड केला।